सकाळी चिमणी झोपले तोपर्यंतच म्हटलं चिमणीसाठी खाऊ बनवून घ्यावा, म्हणजे उठल्या उठल्या मॅडम खाऊ खातील. आणि उन्हाळा तर एवढा कडक लागलाय त्यामुळे सकाळ सकाळीच ना घरातली सगळी कामे उरकून घेते. म्हणूनच पटकन आंघोळ्या करून कपडे धुवून घेतले आणि नंतर फ्लॉवर घेतला साफ करायला, कारण आज फ्लॉवरचीच भाजी बनवायचं ठरलं होतं. मी फ्लॉवर साफ करत होते पण चिमणी आपली केळी खात निवांत बसली होती. दुपारी चिमणीच्या पप्पानी इडली घेतली खायला, कारण अण्णा खूप दिवसांनी आले होते इडली घेऊन, म्हणूनच. कारण आमच्या दोघांची इडली म्हणजे फेवरेट आहे बरं का. इथे शंकर मामाचा बर्थडे आहे त्यामुळेच त्याला दुपारी घरी बोलवलं होतं बर्थडे विश करायला. इथे बाप लेकीची आपली मज्जा चालू होती. चिमणी तर आजकाल काय बडबड करत असते कळत पण नाही. इथे मामाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं पण हा मामा स्वतःच जाऊन बसला आधी. त्याला म्हटलं गब्बे एक दिवस तर शांत बसत जाय की. मग चिमणीला पण मस्त रेडी केलं होतं मामाचा बर्थडे म्हणून. पण चिमणीचं मात्र डेंजर रिएक्शन होतं, पण खायला मात्र पटकन तयार होते. केक कट झाल्यानंतर मी पण शंकरला थोडासा केक चारून घेतला, कारण केक चारायला गेल्यानंतरच केक खायला भेटेल ना म्हणूनच. आणि हे दोन्ही पण मामा चिमणीला का पिडत होते की काय माहिती, उगं ती घाबरायली होती त्या क्राऊनला, तिला भीती घालत होते.